शारदीय नवरात्रीला चालू झाली आहे. घटाची स्थापना देखील झाली आहे. नवरात्रमध्ये बऱ्याचशा सेवा उपाय केले जातात. नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी? आपली कुलदेवी नवरात्रमध्ये सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरी येत असते. त्यामुळे तिची खण नारळाने ओटी भरणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी साडी, खण, सौभाग्याचे साहित्य, गजरा सर्व साहित्य तुम्ही आणून ठेवायचं आहे. पण साडी ही सुती किंवा रेशमी असावी. त्यानंतर देवीची ओटी भरावी आणि ओटीमध्ये एक नारळ ठेवावे. तर नारळाची शेंडी देवीकडे असावी. त्यानंतर सर्व साहित्यावर थोडेसे हळदी कुंकू टाकावे. त्यानंतर देवीला सौभाग्यासाठी प्रार्थना करावी आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा असं बोलावं. आणि तुम्हाला जे घडेल त्या साडीवर म्हणजे पैसे ठेवावे. 11, 21, 51, 101 रुपया. देवीची ओटी भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती साडी तुम्ही इतर कोणत्याही सुवासिनीला देऊ शकतात किंवा तुम्ही ती साडी परिधान करू शकतात. जर तुम्हाला ती साडी परिधान करायची नसेल तर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या म्हणजे दर्शनासाठी जाताल, जी तुमची कुलदेवी आहे, तर तिथं आई कुलदेवीला ही साडी घेऊन तिची तिथे ओटी भरू शकतात. म्हणजे तुमची जी कुलदेवी आहे तिच्या मूळ पीठावर जाऊन ही ओटी भरावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.